हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। पादमौलिपर्यन्तं गुरुणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. भीष्मो धर्मरायाक उपदेश दित्तरस. आता भीष्मानं पूर्वजन्माचे कर्मफलानिमती सुखदुःखादी भोग मेळचे हंगा म्हूण म्हणटरी तसल्यार धर्माचे जीवन म्हळ्यार कशी म्हूण. आतां युधिष्ठिराक हे पूर्वजन्माचे कर्मा आधारारी म्हळ्यार धर्मो अधर्माचे आधारारी प्रारब्ध कर्म म्हणटाची हे जन्मान तुले सुख दुःख आदी सकडी मेळचे म्हूण कळ्ळी न्ही. तरी धर्मपर जीवन म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हणटा. म्हळ्यार कशी म्हूण म्हळ्यार आतां आमगेलो एक मनशाला एक तप्पो अभिप्राय आसता. कसले म्हूण म्हळ्यार देवतेल निमती ऋषील निमती ಕೆಲವು ನಿಷಿದ್ಧ ಕರ್ಮ जावचे आमी पुराण वाचितना ಕೆಲವು कडेन आमी तसल काणी पुराय आयकताची. पळय इंद्रान अहल्येक ತೊಂದರೆ दिलेली काणी ऐकून इंद्रान पर स्त्री गमन केला आमी केला इत्ते तसल पुरे एक वाद वितर्क म्हणचे जेवो आत पळय इंद्राक निंदन करतल कितली जन आसाची. इंद्रान करवे तसल काम इंद्र बारी चांगुवे म्हणचे कळवे. ऋषींनी आता विश्वामित्राल कस की चुके जळले वतून वतून सांगचे विश्वा आता सामान्य जावन अभ्यास असं पुरुजनक अयो विश्वामित्र समीत स्त्री मोहा दोकून वचन के म्हणजे आमची तसले कसले म्हणून हे प्रकार निंद जाता ऋषी मुनींक देवतेंक पुरे दोन्ही तप्पो म्हणून. आता देवतेन जेवो ऋषीन जेवो कसं की एक पापकर्म केले निषिद्ध कार्य केले म्हण जाल्यार पाप नावे म्हूण म्हळ्यार प्रश्न न्ही. पाप आसल्यार ताजी परिहार करून घेवची शक्ती तांकां आसा तितली साधन जाला तांगेले जाल्यार आमकां तशें न्ही न्ही. कसले एक पापकर्म केल्यार ते पाप नाश करची तसल शक्ती तपशक्ती आमकां ना न्ही. तशें जावन सामान्य जनान केन्नाय पाप पुण्य करतना धर्म अधर्माचे विवेचन करून कर्म करका म्हूण सांगू. अनेक कसं म्हळ्यार आमकां जन्मजन्मांतरान तूं चांग काम केल्यार चांग फल मेळटा म्हूण सांगून केलो जनान परोपकार करचे दान करचे सकडेच हे जन्मान तूं हें दान केलें वयल्या जन्मांत हें सुख मेळटा काय परलोकांत हें सुख मेळटा काय म्हूण सांगून दान करचें आसा पळय तें स्वप्रयोजन स्वार्था खातीर करचें म्हण निश्काम न्ही तें. तशें जावन न्याय खंयची धर्म समजावन कर्म करचें जाल्यार पाप पुण्याचें विवेचन करचें जेव्हा आसक्ती दवरचे आशे दवरचे काम कर्म करचें नज. न्याय नीती धर्मा खातीर कळ्ळें गौरवेण परित्यक्तं निस्नेहं परिवर्जयेत म्हळ्यार आतां जाल्यार कसले चूक केली म्हणले क्या फटेल भाव वाडणे ताण जाल्यार देखून ताका क्षम करुया विंगड जनान जाल्यार कठोर शिक्षा दिवका अशें प्रयत्न कोणा जाल्यार न्याय नीती धर्मा खातीर परित्याग कोरयेत म्हणून म्हणटाची कोणा जाल्यार परित्याग कोरयेत म्हणून म्हणटाची. आनी भीष्म दाना विशयी सांगता. दान दिवचे दान दिवका जाल्यार कोणा दिवका म्हणून आतां ब्राह्मण जावन आशिल्ले जनाक दान आनी प्रतिग्रहण दोन्ही कोरयता म्हळ्यार दान दिवचें दान घेवचें जाल्यार तें दान दिल्लो श्रेश्ठ मनीस वे
तागेले संपादन अधर्माचे वे अन्यायाचे वे पळोवका जाता. दान घेतानाय तशीची श्रेष्ठ मनशाला घेवची आमी म्हूण दितानाय तशी सत्पात्र वे म्हूण आलोचन करून दिवचे. तशी अन्यक कसं म्हूण म्हळ्यार न्याय रितीरी धन संपादन कोरका धर्म कार्याक ते धन उपयोग कोरका केदनाय क्रूर कर्म करून धन संपादन करचे नज. अन्यक कसं म्हळ्यार धर्म कसले म्हूण पळोवन कर्म करून धन संपादन कोरका. अन्नदान दितना पोट भरलेले जनाक आपण वाडचे न्ही आनी हांव व्हडलें अन्नदान दिल्लें म्हणचें न्ही. कोण बद भुकेन आसत तसले जना अन्नदान दिवका. तेची भायरी एकलो बुकेन येयल्याक धांवडान अभ्यागत म्हूण म्हळ्यार आमी आपयले आव्हान दिलेलें तांकां वाडचें न्ही. कोणकी एकलो बुकेन दिला बद बुकेचो तो जाल्यार दिल्लेलो पुराय छंद करून खावन वचून अन्नदाता सुखी भव म्हणटा आशिल्लो. हें आपोवचे वाडचे पोटा बूक नातिले व्हड्डांकाची आपयले वाडले तांणी इतली पन्नार सोडले खाल्ल्या वरी केल्ले चमकलीची. तशें न्ही कोण बुकेन आसा तांकां मात्र अन्नदान दिवका. त्या वैकस उत्सवे हांगा सांगता भीष्म कैतव भावनेन न्ही पवित्र भावनेन दिवका. कितव भावना म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार अय्यो तवळ दुखून माती खत मारया बूक जाता जेवन मार ते कडेन म्हूण सांगून दिल्लेलें. हे कितव भावना म्हळ्यार जेवल्यार जेवो मेल्ल्या मोरो तशें न्ही. अय्यो पाप तो बुक्केन जेवण जाय म्हणटा पवित्र भावेन आसो जेवो तागेलेक जीव वांचून घेवो कसं की तागेलें ती सत्कर्म जावचें असं दिसता. तशी देवान ताका हांगा जेवणा पेटयला म्हूण सांगून जेवण दिवचें कळ्ळें. ते विशय दान दिवच्यान तो अन्नदानांत पळय कसलें मुख्य म्हणून भीष्मान सांगलें. मागीर पंचरण कळ्ळें. ते 5 रण तिरसुका म्हळ्यार वय प्रति एक मनशाने कसले ते देवता अतिथी भृत्येभ्यः पितृभ्यः च आत्मनस्तता रणमान जायते मर्त्य तस्माद अनृणतां वजेत म्हळ्यार अनृणतां वजेत म्हळ्यार ऋण तिरसून रणमुक्त जावका म्हणून. कोणाल ऋण आसता देवता म्हळ्यार देवतेंगेल ऋण आसता अतिथींगेल ऋण आसता भृत्येभ्यः सेवकांगेल ऋण आसता पितृभ्यः पितरांगेल ऋण आसता आनी आत्मनस्तता आमगेले म्हणलें ऋण हे पुरे आमगेले म्हणलें ऋण म्हळ्यार कसलें पळया तें कसं म्हूण. आतां ऋषी देवतेंगेल ऋण म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार देवते आमगेले देहांतू इंद्रियाभिमानी तत्वाभिमानी जावन आसून तांणी आमगेल करीन देवता कार्य पुरय करयसी ताची. हें शरीर दिल्लेलें आमकां देवान ताणें पुरय शरिराचे करणांक पुरय अभिमानी देवते दवरला. तांगेल तांणी आमकां खंयचें काम कोरका म्हळ्यार प्रेरण ते वेळाक करतर आसताची. तशी तांगेल प्रित्यर्थ जावन काम करून आमी आमगेल कसं की प्रती एकल्या देवतेंगेल प्रती असुचें रण तिरसुका म्हूण म्हणलेलें. ते कशें तिरसुचें यज्ञ करचे याग करचे ध्यान करचे पूजा करचे किर्तन करचे हे पळय देवता ऋण तिरसुचें म्हणटाची. ऋषी रण तिरसुका म्हूण. ऋषी रण म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमकां वेद शास्त्र पुराण सतशास्त्र म्हणून घेतलें कसलें तें महाभारत सकट निमती जावन आमकां जीवन कशें कोरका परमात्मा पावची कशी हे पुरे ज्ञान तातूंतून मेळटा. ते सांगिल्लें कोणें म्हूण म्हळ्यार ऋषी मुनीन सामान्य जावन वेदव्यास ऋषी जगत्याकची परमात्मो जावन आशिल्लो जगत्याकची ओड ऋषी जावन येवन वेदव्यास जावन येवन ज्ञान दिलेलो सगळे जगत्याक. म्हणटना परमात्मा पावका कशी म्हणून परमात्मान सांगची पशी चड कोणीय सांगू येतवे. तशी आमी व्यास ऋण तिरसुका कशी तें अध्यापन करचें सत्शास्त्र आमी कितलें ज्ञान पावलां तें ज्ञान विंगडाक दिवचें. तशी धर्मशास्त्राचें अध्ययन धर्मशास्त्राचें अध्यापन करून ऋषी ऋण तिरसुचें. मागीर पितृ ऋण म्हळ्यार कसं न्ही आमकां शरीर दिलेलें पितृ कोण आनू अम्मा तांगेल ऋण आमी तिरसुका. तांकां शरीर दिलेलें आज्जो बाबा तांकां शरीर दिलें अशी पितृदेवते जतर वता तांणी तांगेल ऋण आमी तिरसुका. कित्याक म्हूण म्हळ्यार आमकां सानस्तन दुखून शरीर रगत मांस तिगेलेच आमकां अम्माले आनी अन्नाले
शरीर दिला, रक्षण केला, पोषण केला, अवसन पट्टा दवरनो आमकां जन्म दिला, कितली कश्ट भोगले जन्मा दितना, तशीच मागीर ती आमगेले एक बापूसो जीवन निर्वहणे खातीर त्या चेडा लायक रक्षण पोषण दिवंक पडलें आवसू ते चेडा छंद करून पालन करता तशी हे पुरे ऋण तिरसुका कशी म्हळ्यार आसतना तांकां छंद करून पळोवचें, मागीर मरणा नंतर श्राद्धादी कर्म तर्पण सकट दिवचें. मागीर अतिथी ऋण म्हणसता नरऋण म्हणटाचे ते कशी तिरसुचे म्हळ्यार अभ्यागतांक अतिथी आनी अभ्यागत म्हळेले दोन नमने जन म्हणले की अतिथी म्हळ्यार आमकां सांगना शिकरना घरा बागला येवचे जन तांणी आमगेले सोयऱ्याच्या पुरोवची, लेखतल्याच्या पुरोवची, बंद बांधवच्या पुरोवची, मित्रच्या पुरो नामे बुकेन येईल कोणके एकलो ब्राह्मणच्या पुरो खंयचे बीक मागतलच्या पुरो तांणी प्रय न तिथी सांगना शिकरना अशी येवची जन तांणी प्रयल कोडल्याक येवक सलबा भीक मागतल्याक धांवडाचेची कसले दिवका जेवण खाण नाटकां तांगेलें आतां बद्या नाटकाची आसाची ಸ್ವಲ್ಪ ಜಾಗ್ರತೆ ಕೊರಕ ಪುಳ್ಳಿ ಕಾಳಂತೂ तशी नाशिल्ली नव्हे तशी आनीक कसं म्हळ्यार ಕೆಲವು ಜನ ಜೋರು अभ्यास सांगना अशें येयल्यार अयो येता म्हण एक उतर सांगून जो दोग जाणां जेवचे रांदप केला तांकां खंयचे वाडचे बा म्हूण सिडीक पिडीक करचे सकट अभ्यास आसा ते परे करूनच केन्नाय आमकां रांदप करतना एक जना जेवचे चड रांदप करून दवरल्यार कळ्ळें मागीर शीत जाल्यार केन्नाय करीत एक रांद एक दोन जाणां जेवचे तितली चड करची तशें पळय आनी जेवण हें सामाना म्हणल्यार त्या समवे म्हणणे पक्कने आज कोणा येती ती न्ही आमी जेवलीची वरले पायी कोणाक अगत्य आशिल्ले जना दिया घरा काम करतले जन आसताची कोणेय पुणी आसताची कोणाकय दिया ते सदुपयोग जाल्ले म्हण सांगून आसता तशी अतिथी सेवा म्हणटाची हें मागीर सेवकांक गेले भृत्य सेवा म्हणटाची कळ्ळें भृत्य रण म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार तागेले खातीर काम करतले गद्द्यान तूं काम करतलो आसाची अंगडीन काम करता घरा काम करतलो आसाची आमगेल सेवक तांगेल रण आमी तिरसुका पोषण आनी कोरून ते भृत्य रण म्हणटाचे. आनी आत्मनस्तता म्हळ्यार आमगेले रण म्हळ्यार कसं न्ही पळय आमी वैश्वे देव अग्निहोत्र सकड कोरून यज्ञशेष पळय ते देवाल प्रसादू म्हूण सांगून स्विकार करून जेवचे पळय आनी तागेलेची एक जीवन निर्वहण योगक्षेम कशी देवाक प्रती एक समर्पण करून वापरून घेतल्यार ते देवाल प्रसाद जालो ते निश्काम जाले ह्या रितीर करून तागेले एक जीवन पळोवन घेवचें हे पुराय आत्मरण म्हणटाचे आत्मरण तिरसुचें. अशीची एक लेखार सांगू येता आमी पंचयज्ञ सयज्ञ प्रजा सृष्ट्वा प्रोवाच प्रजापती अनेन प्रसविद्य शमे म्हूण सांगून वस्तू इष्टकाम दुःख म्हूण सांगून देवान गीतेंत म्हणला पळय म्हळ्यार एश ओस्त्विश्ट काम दुःख म्हूण म्हळ्यार कसलें म्हळ्यार आमी हे आमकां जन्मा घालतनाची पुरोवाच प्रजापती ब्रह्मान आमकां जन्मा घालतनाची पंचयज्ञ समेत जन्मा घाला खंयची ते हेंची पुरी आतां रण तिरसुचें म्हळ्यार त्या पंचयज्ञा मुखांतर तिरसुचें देवरण ऋषिरण पितृरण त्याची देवयज्ञ ऋषियज्ञ पितृयज्ञ करून मागीर नरयज्ञ आनी भूतयज्ञ म्हळ्यार कितले की प्राण्यो तांकां बली दिवचे म्हणटा पळय वायस गोग्रास पुरे घालून तशी हे पुरे आमी यज्ञ करचे म्हणटा जेवो आनीक कसं म्हळ्यार भीष्म सांगता काय खंयचे नमने संपत सुखा म्हळ्यार धर्म मार्गार संपादन करचे संपत्तू तोच शाश्वत संपत अधर मार्गार कितले संपादन केल्यार त्या संपत चांगले ताका धिक्कार असो म्हण ताजे खातीर मनशान धन संपादन करच्याक धर्म त्याग करूनच म्हण म्हणटाचे. ब्राह्मणाल कर्तव्य कसले म्हण सांगता पळय प्रती दीस कड्डाय जावन अग्निहोत्र कोरका म्हणसता ब्राह्मणांक ಕೆಲವು ಜನ अग्निहोत्र करच्या ಗೊತ್ತಾ की करच्या वेळ ना की जाल्यार तसल वेळाक तांणी सदाचार संपन्न जावन आसचे शिष्टाचार पालन करचे सत्कर्म करचे तसल्या तांणी अग्निहोत्र केल्ल्या वरीची तशें जावन सदाचार सत्कर्म केल्यार ब्राह्मणाक श्रेयस जाता म्हण म्हणटाचे. तशें एक वंताक सदाचार सत्कर्म करना तो अग्निहोत्र आदी कर्म करता तसले तागेले ते कर्म पुरे निष्फल जाता. न च अपि अग्न्याहितो विप्रः क्रियायस्य न हीयते श्रेयो हि अनाहिता अग्नित्वम अग्निहोत्रम न निष्क्रयम कसं की तो
अग्निहोत्रादी पूजा वैश्वीदेव बलिहरण पुराय क्रमावर करता जल्लरी सदाचारी ब्राह्मणने तागेल आचार विचार ताका कशी गोतू ना की अन्यक कसं म्हणल्यार सत्कर्म नाही ते कसले सत्कर्म करना ही एकल्या दान दिना एकल्याक ताका गोतशे विषयी शिकयना कळवे नक्क जलेल करता धर्मारे धनसंपादन करता जाल्यार अग्निहोत्र पूजा सम करता जाल्यार ते निष्फल जाले ब्राह्मणाल विशयांतू तशें न्हू मागीर सत्कार करचे विशयी निमगिता कोणाक आमी आदरण करका कोणाक आदर दिवका कोणा पुजनी म्हण लेखुका कोणा सत्कार करका म्हणटना भीष्म सांगता सत्कारू अम्मा जन्म दिलेला अम्मा जन्म दिलेला अनु आणि आमकां बुद्धी दिलेले आचार्य मात्र न्ही अग्नीक आत्माक म्हळ्यार अग्निरात्माच्या माताच्या पिता जनयिता तथा गुरुश्च नर शार्दूल परिचर्या यथा तथा म्हळ्यार आतां अम्मा जन्म दिलेली ती केन्नाय पुजनीयची आनु रक्षण पोषण केल्लो तोवय पुजनीयची गुरु आमकां अनेक जीवन दिल्लो ज्ञान दिवन तोवय पुजनीयची अग्नी आनी आत्मा म्हळ्यार ते आत्मशील देखून कळवे ते देह मेळ्ळे देखून इतले पुरे साधन करूं जालें न्हय ते आत्माक अन्य कसं म्हळ्यार ते आत्माक आदरण करचें म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार पळय हे आत्माक हे शरीर मेळ्ळा हे शरिरा निमती परमात्मा पावची कशी म्हणटा बरें ते आत्मा सत्कार केल्या वरी नानातले रे आमी देहान नाका जालेले कर्म करत आसले रे त्या भितर आशिल्ल्या आत्माक तृप्ती जायना यो नाका जालेले कर्म जे तरच हे देहान आनी कितले जन्म घेवन येवं की हांव म्हण ताचे खातीर आत्मसत्कार म्हणल्यार कसले म्हळ्यार चंग कर्म करून आत्मा संतोष दिवचो आनी अग्नी आमकां उर्जा दिता शक्ती दिता पुरे दिता अग्नी नातील कसले जायना ताजे खातीर अग्नी मालगोड म्हणून घेता ताकाय आमी सत्कार करूंक जाता मागीर ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಮಲ್ಗಡೆಂಗೆಲ್ ಸೇವ್ ಕೊರ್ಚಾಕ ಮಂತಾರಂಗೆಲ್ ಸೇವ್ ಕೊರ್ಚಾಕ ಆನಮ್ಮಲ್ ಸೇವ್ ಕೊರ್ಚಾಕ आत्माभिमान चड आसता खंय कोरकावे दुराभिमान म्हणचे आत्माभिमान न्ही तशी आनम्माल सेवा मलगडेल सेवा वृद्धांगेल सेव कोरका जाल्यार आत्माभिमानय सोडका मांत्र कसं न्ही म्हळ्यार जन्म दिला आमकां केवल इंद्रिय सुख पावचे खातीर हे शरीर दिलेलें न्ही म्हणून कामोपभोग पुरे तिरस्कार करून सर्वांग लेगी प्रीती रसचे अन्य कसं म्हळ्यार हांव प्रत्येक विशयांतो समर्थ म्हूण दाखोवचे खातीर नक्क जल करचें न्ही हांव श्रेश्ठ म्हाका मान दिवका म्हाका गौरव दिवका हांवें कार्यदक्ष ते म्हाका आसोवचें हांवें समर्थ अशी न्ही धर्मपरायण जावन आसुका केन्नाय धर्मारीची चोलका तसल जनांक सत्पुरुश म्हणटाची मात्र न्ही विंगड सत्पुरुश तांकां मस्त गौरव दिताची म्हणून सांगून अन्यक कसं म्हळ्यार यादृशेन हि वर्णेन भाव्यते शुक्लम अंबरम तादृशम कुरुते रूपम एतदेव मवेहि मे पळय एक दवे अंगल असं म्हणले क्या त्या अंगल हळदू कलरांत बुडयल्या रे हळदू जाता तांबडी बण्णांत बुडयल्यार तांबडी जाता काळे बण्णांत बुडयल्यार काळे जाता तशी सत्पुरुषाले सहवासांत कोण आसता पळय तांणी ते सत्पुरुशाल म्हणकी जाताची तेंची गुण तांणी येता तशी अनेक कसं एक ते एक सत्पुरुषांगेल ಒಟ್ಟು सदा सर्व काळ संसर्ग सुद्दिकून तांणी सत्पुरुष जाताची अनेक कसं म्हळ्यार कष्ट पावन न्यायारी संपादन केलेल्यांतू अल्प संपादन जाल्यार जेवो तांतू एक भाग म्हळ्यार एक कष्टार संपादन केलें 10 रुपये जाल्यार तांतू 8 आणे जो 1 रुपये दिल्यार ते अत्यधिक फल मेळटा इथे म्हळ्यार तितले कष्ट पावन संपादन केला अन्यायान संपादन करून कोटी गटले खर्चून दान करचे यज्ञ याग करचे कसं केल्यार ते निष्फल जाता म्हूण सांगून म्हणटा मागीर अभिगम्यच तत्तुष्टा दत्तमाहु अभिष्टुतम याचितेन तू यद्दत्तम तदाहु मध्यमं बुधा म्हळ्यार पण उत्तम दान मध्यम दान कसले म्हूण सांगता आसता उत्तम दान म्हळ्यार कसं न्ही सत्पुरुष मेळकाचके दान करूंक आनी तांकां कसल आवश्यकता आसता ते आमगेले मना वचून आमी तांकां आपूण दान दिवचें पळय संतोशान दान दिवचें ते उत्तम दान म्हणून घेता मागीर मध्यम दान कसलें म्हळ्यार कोणके एकलो येवन म्हाका इतलें अगत्य आशिल्लें दिवेत पळय म्हणून घेता ते दिल्यार तें मध्यम दान जालें जाल्यार
आणखी नामे अधमदान म्हणस अधमदान म्हळ्यार कसं न्ही अवज्ञया दीयते यत तथैव अश्रद्धया पिवा तदाहुः अधमम दानम मुनयः सत्यवादिनः चांगजन पंडित जन सांगताच की अधमदान उत्तमदान कसं म्हणून कळलं न्हय कोणाक कोण सत्पुरुष मेळ्ळीची त्या वेळार तागेले आवश्यकता कसले म्हूण सांगून आमी जावन आमी मनान दिवचे दान हें उत्तम जालें रे आमी निमगेले नंतर पळय तांकां दिवचे तें मध्यम दान जाल्यार अवज्ञया दीयते म्हळ्यार रे कोणके एकल्यान कसं की निमगेले मागीर अय्या हाका दिवका न्हय तेकडे केन्ना पडलें हागेल्या सोचेच्या बाद दिवका आशिल्ली ताका म्हणून अशी पळय उडोवचें हें करचें नाका जालेले हंगसूचें तशें करचें अश्रद्धया बी वचचें तेकडे पण दिवन हाणें हांगा दुखून चमकल्यार पुरो म्हूण सांगून दिवचेंच पळय ताका अधमदान म्हणटाची श्रेष्ठ जनान पळय म्हळ्यार गोत्तशील जनान सांगिल्लें म्हूण सांगून भीष्म सांगता मागीर आनी कोण कसं कशी रितीर जिवीक आतां ब्राह्मण जावो क्षत्रीय जावो वैश्य जावो शूद्र जावो तांगेली जिवीके कशी म्हूण सांगला जिवीके म्हळ्यार जीवन कशें करचें म्हूण आतां वापस भीष्म सांगता एकच वेळे शूद्रांक सेवेची बिंगडाले सेवेची 3 वर्डाच्या सेवे करूनच जीवन कोरका म्हूण आसा एकच वेळ तांकां सेवा प्रदान कसले एक उद्योग मेळ्ळी कोणाले सेव करचें मेळ्ळी कोणेय तांकां कामां दवरली त्या वेळार तांणी जीवन करून हांव कोरकना ताजे खातीर सान म्हणटा व्यार करीत पशुपालन करीत नामे शिल्पशास्त्र शिकून शिल्प करचें कळ्ळें काश्टाचकी मागीर शिलेचकी कसले ते पुराय करून जीवन करीत म्हणून धर्मशास्त्र सांगता जाल्यार जिवना खातीर रंगमंटपांतून नांचे जेवो दुड्ड दिवन पळय आतां पळय हें जाता तशें सांगलें व्हड चुकी जाता जाल्यार दुड्ड घेवन वेतन घेवन नटन करचें आतां नाटकांत आनी वेतन घेवन नटन करचें हें पळय आमी सांगलां रे महाभारत आशिल्लें म्हणून सांगचे शिवाय आतां अशी जीवन कर तशी जीवकान कर म्हणून सांगूंक जायना द्वापरा सांगिल्लें भीष्मान आतां कलियुग जातरस मागीर मधुमांस माराट करूनच लोह चर्म क्रय विक्रय करूनच हे पळय निंद्य जिवीके म्हणून शास्त्रांतू सांगला जाल्यार आधुनीक आतां कलियुगांत हेंचे धन संपादनेचे प्रमुख विशय म्हूण येता जावो हे कालधर्म म्हूण लेख्याचे अनिवार्य जिवीके जाले खंयचेय व्रत आतां हें कालधर्मा निमती आतां कलियुगांत खंयचेय व्रतींत आमी आसच म्हूण लेखया हें आमगेले जिवनोपाया खातीर म्हूण सांगून लेखुका जिवनोपाय मात्र हें वृत्तीन जाल्यार मी गेलो आतां एक मनीस ब्राह्मण जालो तो जिवनोपाया खातीर वैश्यवृत्ती जेवो शूद्र वृत्ती म्हळ्यार कसं न्ही खंयचे एक ऑफिसा अंडर कामां आसोवचें त्या एक नमुने शूद्र वृत्तीची वैश्यवृत्ती म्हळ्यार व्यापारू सगळें करून आतां आमगेलो तूं कितले कितें जाण ब्राह्मण म्हळ्यार आमी बट्टमा मात्र ब्राह्मण म्हणटा ग्रस्त ब्राह्मण म्हळ्यार आमी व्यार उद्योग अन्य दुसरे कसले करताचे जाल्यार कसं केल्यार हे आमगेले जिविके खातीर आमी करचें जाल्यार आमगेले कसं की सदाचार शिश्टाचार सद्धर्म यज्ञ या पळय सोडूनच म्हूण लेखल्यार कळ्ळें आमगेले कसं म्हणचें आतां ब्राह्मण जावन आशिल्ले आमी जिवना खातीर खंयचेय उपजिविके करूं पुरोची व्यार करूं पुरोची कोणाले अंडर कामां राबू पुरोची कळ्ळें मिलिटरींत आसचें पुरोची क्षत्रीय वैश्य शूद्र खंयचे रिती आमी जीवन करूं पुरोची जाल्यार आमगेले धर्म वर्ण धर्माचे आश्रम धर्मा पालन करचें आमी सोडूनच तेन्ना मात्र श्रेयस मेळटा म्हळ्यार खंडीतची त्याची अन्य कसं म्हळ्यार कोप येवच्या नज म्हूण म्हणटा ते कोप येवचें कारण कसं जालें म्हळ्यार आशी दर्प मोह हाजे निमती कोप येवचें म्हूण म्हणटा आतां कोप येयलो म्हूण जाल्यार ते सम्मोह जाता मनाक मोह जाले नंतर तो कसं करना म्हूण म्हळ्यार प्रज्ञ वता लज्जिनांतल्या वरी जीवन करता तो तशें न्हू मोहवश जावच्याकनच आमगेले मनांतले विवेक ज्ञान पुराय वचून कोण मोहपरवश दत्ताची त्या जाय ह्या जाय अन्यक जाय दुसरेक जाय अशी मोहपरवश जाल्यार जिवनांत एकले द्वेश करचे एकले कशी विनाश करचे म्हणून पळोवचें आमगेले सुखान तूं आमी आसुका आमी सूख भोगूका तशें जाल्यार कोणा जाल्यार दामटून मस्तून आमी संपत घेवन येवका असल पुराय आतांच्या कालांत जाता पळय हें हाजे निमती आमकां फल कसं मेळचें म्हळ्यार जन्मजन्मांतरांत आमी अधोगतीक वताचें केन्ना अज्ञान अहंकार पुराय गेले म्हूण जाल्यार ताका मात्र आध्यात्मिक औन्नत्य जाता तशें जावन
प्रापंचिक जावन आमी जन्म आयलेच हांगा प्रपंचान तूं जन्म आयलेच जाल्यार प्रापंचिक सूख पळोवन घेवन आनी हें आमकां जाय आशिल्लें हें सूख आमकां जाय आशिल्लें हें घर आमकां जाय आशिल्लें तशें अशें म्हण तें पळय पावचे खातीर खंयची नाका जाल्यार अन्यायान कर्म करचे पशी कळ्ळें सुखान तूं कसले अपेक्षे दवरनाशी सर्व प्राणी मिगेल्या मणकेच म्हण लेखून दया भावान मैत्रत्वान करुणा भावान सगळें आसला रे ताजी निमती जीवन सफल जाता म्हण सांगून भीष्म सांगताची मागीर सुरवेका सांगला न्हय मर्यादना जेवो कसले एक असूयस कसले वायट गुण जाल्यार तो सहोदर जाल्यार तिरस्कार कोरका परित्याग कोरका म्हण जाल्यार वापस आनी निमगुच्या नज कोणें धर्मरायन ताजेर तूं कसलें म्हळ्यार लज्जी क्षमा दया असल गुण नाशिल्ले परम अदम जावन आशिल्ले कोणाकय कोणेय तिरस्कार कोरयेत म्हूण सांगून परित्याग कोरयेत म्हणून सांगता कळ्ळें तशी मनुष्य ज्ञान पावलो म्हण जाल्यार ताका आमी कोरका जाल्यार कर्तव्य कसलें करून नज आशिल्लें अकर्तव्य कसलें हें पुराय विवेचन करतकय आनी चंदायरी कर्म कोरून तो शांती पावता म्हण सूख पावता म्हण सांगून म्हणटा तसल्यार सूख म्हळ्यार कसलें म्हण आतां सांगता पळय यदिष्टम तत्सुखम प्राहुः द्वेषम दुःखम इहेष्यते मनाक कसं की एक आमकां इश्ट असं म्हणलें क्या मनान तुली इच्छा पावली म्हण जाल्यार तें सूख म्हण दिसता मनान तुली इच्छा पावच्या जायनी म्हण जाल्यार तें दुःख म्हण दिसता तशें चावन ग्रस्त जाल्ल्या जनान तांगेले आश्रम धर्म वर्ण धर्म पालन कोरून कळ्ळें ताका स्वधर्म पालने म्हणटाचे हाजे निमती ते बाई पालन करून मोह मुक्त जावन आशा मुक्त जावन निस्वार्थ जावन निष्काम जावन तांगेल कर्म तांणी केल्ले म्हण जाल्यार स्वधर्म पालने म्हणून घेता म्हणून भीष्म सांगता आनी भीष्म धर्मरायाक ब्राह्मण क्षत्रिय शूद्र हांगेल पुरो एक विशेष धर्म कसले म्हण ते सांगता रस कसले म्हळ्यार सर्वांकय अन्वय विशेष धर्म मात्र न्ही सर्वांकय अन्वय जावचे सामान्य धर्माचे विशय सांगता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हांकां विशेष जावन असो धर्म मागीर सर्वांकय अन्वय जावचे धर्म सांगता अंधशंस्यम अहिंसा च अप्रमादः समीभागिता श्राद्ध कर्म अतिथेयं च सत्यम अक्रोध एव च स्वेषु दारेषु संतोषः शौचं नित्य अनसूयता आत्मज्ञानं तितिक्षा च धर्माः साधारणा नृप म्हणजे एद्दोळू ब्राह्मणांगेले वैश्यांगेले क्षत्रियांगेले कट्टू निट्टू जावन कसं पालन कोरका हे पळय धर्म सांगली न्हय सुरदुकून सांगला ताणें मदें मदें मस्त पंत सांगला वापस सांग रिपीट करची नाका म्हणून रिपीट कर न्ही तशी आत्ता सामान्य धर्म सर्व जीवांक सर्व खंयचेय वर्णांत असो तांगेर वर्णाश्रम धर्म खंयचे म्हूण कळ्ळो न्हय आत्ता सर्व वर्णांतुल्यांक एक सामान्य धर्म म्हूण आसा कसो तें म्हळ्यार अंधशंस्यम अहिंसा म्हळ्यार अंधशंस्य म्हळ्यार पुरे जिवांगेल वैरी दया अहिंसा म्हळ्यार कोणाक हिंस करना हेमय विशय विस्तार जावन भीष्मान सांगला अहिंसा म्हळ्यार कसलें म्हूण आनी अप्रमाद म्हळ्यार प्रमत्त जावन नाका जाल्यार करचें म्हणटा पळय जोर कोप येयलो कोणाक मारलें केल्लें मागीर दिसलें चुकी जाली अयो चुकी जाली केलें म्हूण जाल्यार सुरवेकची तो पळय मिगेल आमगेल धर्म तो कसले प्रमाद करूं नजे खंयचे कोपाना म्हूण सांगून लेखचें ताका आमी सामान्य जावन आमचे गेल्यान कसं सांगचें म्हळ्यार आंगावयरी म्हळ्यार आमगेले आंगावयरी कसले एच्चरणातील आसचें म्हणटा पळय वयरे तुका सोय नाशिल्लें म्हूण म्हणटा पळय कसलें तें केल्लें तशी सोय बोध नाशिल्लें सोय नाशिल्लें म्हणटा पळय म्हळ्यार आमी कसं करता म्हळ्यार प्रज्ञ नाशी आसच्याक प्रज्ञ नाशी नाका जाल्लें करच्याक अप्रमाद म्हणचे अप्रमाद म्हळ्यार तें करना नाशी रावचें तशीची समीभागिता आमी कसं की संपादन केलें हें समीभागिता म्हळ्यार रामराज्यान तो रामान सांगिल्ले विशय कितले की पण सांगला न्हू आमगेल खातीर समाजा खातीर देवा खातीर धर्मा खातीर म्हळ्यार यज्ञ यागा खातीर अशी संपत्त विभाग करून घेवचे कळ्ळें आमगेल खातीर देवा खातीर धर्मा खातीर पुरे म्हणटा मागीर आमकां अवलंबी सून आशिल्लें तांगेल खातीर भृत्य म्हणटा पळय तशी हे पुरे
असं मी भागीतान तेता श्राद्ध कर्म अतिथेयम म्हळ्यार पितृयज्ञांनी म्हणले पळय अतिथयज्ञ म्हळ्यार त्या म्हणलेक्याची सत्यम अक्रोध एवच म्हळ्यार सत्यम म्हळ्यार सत्य सांगचे जल्लरी आणि धर्मराया सांगचे आसना मागीर विदुरान कसं न्ही म्हळ्यार सत्य सांगता सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम अप्रियम पळय सत्य उल्लोका जल्लरी ಎದ್ರಾಕ ಹಿತಶೀಲ್ ಎದ್ರಾದ ಜನ ಐಕದಂತ ತಂಗೆ ಹಿತ ಜವಕ ಅತ್ತು ಅಯ್ಕಳ बरी कुरूपच म्हणले की वेरे म्हाका पट्टी सांगून आनी अभ्यास ना तुगेलें तोंड पडलें कोणी जिवचका नांवूंक खून घालका तशेंच तूं म्हणचे ते पळय कठोर उतर जालें तागेलें मन दुखलें तशें हांव सत्य सांगता नाही येद्राच्याक हित जेवची तशी सांगता म्हणून हित जेवची तशी पट्टी सांगची म्हण न्ही अयो हित जेवची तशी उलोवका म्हणला न्हय तो व्हडलो चोर जाल्यार तूं चोर म्हण तागेल्या मनान दुखता जाल्यार हांव सांगचें कसलें ना रे तूं चांग काम करता म्हण ताका वगळसूया म्हण तशें न्ही आशिल्लें सांगता जाल्यार सांगता छंद रितीर सांगता म्हण सांगून ताका सत्यनिश्ठा म्हणचे अक्रोध कोपेरान शिरपचे स्वेशु दारेशु संतोष आमगेले पत्नीलांत आमी संतोषार आसूचे म्हळ्यार परदारागमन नाका म्हण तितलेच मागीर शौचम शुचित्व अंतर्बाह्य शुचित्व वतच न्हू अंतर्शुद्धी बाह्य शुद्धी असो का नित्य अनसूयता म्हळ्यार कोणाकय द्वेश करूनच कोणाले वैरी असूयश्चानच तशी असूय म्हळ्यार आमकां तांगेल्या वरी ना न्हय म्हूण म्हणलेलें अयो आमगेल्या कांय ना तांकां असो पळय म्हूण म्हणलेलें शेपट्टा उजयलें ताका असूय म्हणचे त्या पट्टा उज्जेन आमकां तांकां पळयलें जे न्ही ते म्हळ्यार तांकां जय जल्लस म्हूण जेवचे पळय ते द्वेश ते दोनी यश्चानच आत्मज्ञान म्हूण म्हळ्यार स्वरूप ज्ञान शिकच्यात स्वल्पपुणी प्रयत्न करचे जिवनांत स्वरूपोद्धाराक आमगेल्या आत्मोद्धाराक स्वल्पपुणी प्रयत्न करचे सहना तितिक्ष म्हणटाचे ह्या पळय साधारणा धर्म म्हूण सांगता समान धर्म साधारण धर्म म्हळ्यार करच्या जाय जाल्यार करी नाका जाल्यार सोडीस तशी साधारण विशय तो तशी न्ही साधारण धर्म म्हळ्यार पुरायजना समान धर्म म्हूण तशी अन्य कसं कसो न चापि शूद्रम पततीति निश्चयो न चास्य धर्मे प्रतिषेधनम कृतं पळय ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांक कसल कोरका म्हळ्यार धर्मांत कट्टू निट्टू असं अनुष्ठान स्वल्प चुकल्यारी तांणी पतीत म्हणून घेताची तांगेली चूक जाता पुण्य पाप इत्यादी मेळटा जाल्यार शूद्रांक उपनयनादी संस्कार ना तांणी पतीत म्हणून घेनाची कळ्ळें आतां शूद्रांक कसले एक कट्टुनिट्टू वर्ण धर्म म्हूण ना जाल्यार 3 वर्णाच्यान आचरण करचे सामान्य धर्म तांणी आचरण करूं पराशरान म्हळ्यार वेदव्यासान जनकरायाला सांगोस कसं न्ही म्हूण म्हळ्यार शूद्र जाल्यार तांणी तांगेलंतूय आव महाविष्णूक पळयत रस्ता म्हूण तशें न्हू शूद्रय एक नक्क जालेले नीच योनी म्हूण न्ही नीच कुल म्हूण न्ही आत्मोद्धारा खातीर तांणी सत्पुरुशांगेल वटू मेळून सदाचाराचें अनुष्ठान केल्ली म्हूण जाल्यार सत्कर्म केल्ली म्हूण जाल्यार तांकां इह परांत सूख मेळटा म्हणलें खंडीत आतां गोरा कुंभार तो नामदेवाले ज्ञानदेवाल म्हणके श्रेष्ठ कुलांत येयल न्ही कुंभार कुलांत जल्ललो तो शबरी बेड जातींत जल्ले गुह निषाद कुलांत जल्लो तशीची आमी कितली जनां पळयताची विदुरू कळ्ळें शूद्र जातीचो जाल्यार तांगेले आत्मोद्धारा जाय आशिल्ले पुरे तांणी करनी पुरे करतात तांणी तशी तांकां इहांतूय परांतूय सूख मेळटा तांणी अमके तशी कटुनिट्ट धर्माचरण म्हूण ना जाल्यार साधारण धर्म पुरे अनुष्ठान केल्ले म्हूण जाल्यार तांणी मोक्ष पावताची म्हूण सांगून म्हणटा तशीच भीष्म सांगता ब्राह्मण योनी जव ब्राह्मण वर्ण जवो क्षत्रिय वर्ण जवो वैश्य जवो शूद्र जवो हांत भितर हें चड श्रेष्ठ वर्ण हें निकृश्ट वर्ण न्ही म्हूण ना जाती म्हूण जाल्यार आतां ते निजावन ते वर्ण कळ्ळें तशी खंयची वर्णांत जन्म आयल्यार दुष्ट कर्म करूनच श्रेष्ठ कर्म केल्ली म्हूण जाल्यार तांणी शूद्र योनींत आसल्यार उत्तम पुरुष म्हणून घेताची तशें न्हू आतां पापकर्म करनी धर्मकर्म केला तांगेले वर्णविहित कर्म करून पळय स्वर्गा वताची तशी शूद्र लोकांकय स्वर्ग मेळटा म्हळ्यार खंडीत म्हूण सांगून अनेक कसं म्हूण म्हळ्यार
ಕೆಲವು ಜನ तांगेल आयुष्य जावन आसना आत्महत्या करून अकालांत मरताची तेदना तांणी अकालांत आत्महत्या करून मेल्लींची म्हूण जाल्यार तांकां तांगेल कर्मां समजावन स्वर्ग नरकादी गती मेळना काय मार्गा मध्येन तो तांणी मरण केलेलें तशें एक देहा दुखून अनेक देहा भितर वतात तांणी तशी ಸ್ವಲ್ಪ काळ त्या देहांत तांणी आसताची क्रमेण मुखारसून तांकां मरण येवन पुनर्जन्म मेळटा तेच्यान कसले जेवो कश्ट जाल्ले कसले जेवो आत्महत्या एक करून घेवच्यानच उपभोग्यैरपि त्यक्तम न आत्मानं साधयेन नरः ही ताका म्हळ्यार चंडाल योनीन तुज्या जाल्यार जन्मा येवो तो मनुष्य जावन येयला म्हूण जाल्यार ताका जन्म श्रेष्ठ म्हूण जाल्यार तेच्यान आत्महत्या करून घेवच्यानच म्हूण म्हणटा आनी ಧರ್ಮರಾಯ ನಿಮ್ಗಿತ ಅಜ್ಜ ಕೆಲಪಂತ ಉಲ್ಲೈಲ್ ಉತ್ತರ ನಿಂತಿची ಎದ್ರ ಆಶಿಲ್ ಜನ दुखतात ना मैं तशें रे उतरा वयर कसलेची नियम सुका तशपुरे आसवे आमकां चंग उतर उरलो का न्ही म्हूण गोतस प्रितीचें उतर उरलो का म्हूण गोतस सत्याचें उरलो का म्हूण गोतस जाल्यार आमी उलयले बिंगडाक दुखूनच म्हणजे आमी कशी उतरा वयरी कंट्रोल करून घेवेत उतरा कसले नियम आसवे म्हूण म्हणटा धर्मराय उतरा वयरी निग्रह सुका आनी उत्तर कश्य सुका म्हूण म्हणलेले विशयांत भीष्म सांगताचे अव्याहृतं व्याहृतात् श्रेय आहुः सत्यं वदेद् व्याहृतं तद्वितीयं प्रियं वदेद् व्याहृतं तत् तृतीयं धर्मं वदेद् व्याहृतं तत् चतुर्थकं म्हूण म्हळ्यार आतां आमी कोणाले एद्राक उलयताचे म्हूण लेखयात आमी उलयल्याक तांणी मोल दिनी म्हूण जाल्यार तसल कडेन उलयना शिरापचे श्रेष्ठ म्हूण सांगून भीष्म सांगताचे उलयल उतराक आयकलेले जनान मोल दिवका नानातले उलोवन कसले प्रयोजन ना म्हूण सांगून अव्याहृतं व्याहृतात् श्रेय आहुः उलयना शिरापचेची श्रेष्ठ उलोवचे पशी खंय कोण आयकना की तसल कडेन मागीर सत्यम वदेद् व्याहृतं तद्वितीयम उलयल पुरे सत्य उलोवचें तशी ते दोनी नियम खंय मागीर प्रियम वदेद् व्याहृतं तत् तृतीयम सत्य वय जाल्यार अप्रिय जावन उलोवचें सत्य जावन नाशिल्लें उरलो का तांकां सांगतले जेन्ना प्रिय जावन आसची तशी उरलो का ह्या तिन्नीचे नियम तशी सत्यय प्रियय धर्मं वदेद् व्याहृतं तत् चतुर्थम म्हळ्यार सत्यय ते सत्य उरलो का प्रीती उरलो प्रितीचेय उरलो का धर्मसम्मत जावन नाशिल्लें उतर उरलो का हे चारय नियम उतराचे म्हणटा भीष्म भीष्म देहांतले पंचदोष आनी ताजी निवारण कशें करचें म्हूण सांगताचे पंचदोष खंयचे म्हूण म्हळ्यार दोशच पुरे काम क्रोध भय निद्रा आनी पंचदोष श्वास म्हळ्यार काम क्रोधौ भयं निद्रा पंचमः श्वास उच्यते एते दोषाः शरीरेषु दृश्यन्ते सर्वदेहिनां सर्वजीवांतो कळ्ळें काम काम म्हळ्यार दोन रितीचे काम खंयचे एक देहाचे देहा काम आनी एक जायी 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 म्हूण जेवचें हें मागीर भय भय निद्रा आनी श्वास हे पांच प्राणील्यांतूय दिसचे दोश म्हूण म्हणटा तो मागीर हे परी कशी सम करून घेवचे ते वय सांगता क्षमेन क्रोध नाश करून घेवका खंय संकल्प करता की हांव कसली आश करना म्हूण सांगून तशी संकल्पा निमती काम सोडू जाता मागीर निद्रा दोष खंयचे निमती येवचे कसल पळय आतां आमकां न्हीद येना म्हूण म्हळ्यार कसो न्ही एक वेळ कसो की येचें ना टेंशन नानतलें रे दैहीक जावन न्हीद येना म्हूण म्हळ्यार ते दुसू कसो की ओवर इटींग जावन आसूं का जेव एसिडिटी जावन आसूं का तशी ताजे खातीर भीष्म सांगताची सात्विक आहारा सेवनेनच निद्रा दोशय दूर करूं जाता मागीर भयं नास्ति जाग्रतः म्हूण सांगून आसता पळय तशी कोण जिवनांत भारी जाग्रत आसता की ताका कसले मुखारसून दोष येना म्हूण म्हळ्यार प्रिवेंशन इज बेटर दॅन क्यूर हे प्रतिविशयांत प्रिवेंशन आसूं का भंय ना जावप मुखारसून मस्त आर्थीक जावन कश्ट येवचे नज म्हूण जाल्यार आतां दुखून कशें की थोडे थोडे वट्टकोन दवरचे पळय परिग्रह आसचे नज म्हूण म्हणलां ते अति वट्टकोन दवरचे आसचे नज जाल्यार म्हूण
तशी सांगला म्हणून आम्ही ग्रस्त जावन असताना आजीचे आजी खाल करचे पायीचे विषय पाय पळया तशें न्ही मागीर ते एक रितीन देवाल वयर धैर्य असले तशी असू येत जाला रे चड या कोरका म्हणना जाल्यार थोडे थोडे पुणी पायीचे दिसा खातीर म्हण दवरले रे ते एक दारिद्र्याचे भंय म्हणटा पळय ते नाश जाता तशीच रोग भय मनशाक मरण भय ओ देहाक जाले जाल्यार मरण जेतवे रोग येतवे ये परे सात्विक आहार घेवचे वे ते वेळार न्हीद काडचे वे तशें परे वॉट्रसे मुखारसून कसले कश्ट येवच्यान भय भय म्हळ्यार एक रितीर कश्ट म्हणलें की ताजे खातीर आजी तुकून जागृत जावन सुजे ताजे खातीर जागृत हा नास्ती भयम म्हणून म्हणचे मागीर श्वासदोस ही तशीची आम्ही उबस म्हण लेखल्यार ही तशीची कसल लेखल्यार तशीची अल्पाहारा निमती येपरे नाश जावचे म्हूण सांगून अन्य कसने म्हण म्हळ्यार कंठपाठ करचे वेद कंठपाठ करचे पळय तांतूय भीष्म दोश सांगताचे आमकां कसले अर्थुचे न्ही केवल कंठपाठ मात्र केलेले तसल जनांक ते एक कोरका आशिल्लें काम गाणा घाल्लेले बस रड्ड पळय तो गुंतोर आसता पळय ताका कशें केलां म्हूण कळटवे तशी आमी कंठपाठ केल्ले म्हणजे आमी कसं केल्ले ताजी ज्ञान कसं न्ही कसले कोत्ता अशी बरीच वेद श्रोत्रियेचे वेद पाठा वतना वेद बायपाठ कोण सांगतात जाल्यार ते सुक्ताचे अर्थ कसं न्ही तांतू कसल विशय आस कोणाल मंत्र ते कसले गोतस ना सांगता रस्ताची त्या प्रयोजन ना म्हूण सांगता तो केवल कंठपाठ करून ज्ञान पावच्या जायना कळ्ळें मनन करून घेवन ज्ञान पावका म्हूण सांगता रस आनी मुखारसून पुरुष प्रकृती संबंध म्हळ्यार एक धरले न्ही बैल मनशाल विशयान तूं भीष्म ಸ್ವಲ್ಪ उपदेश दिताची हे पुरुष प्रकृती संबंधान नवे एक चोरड जावचे म्हळ्यार एक नवे जिवाक जन्म जावचे कशी म्हूण म्हळ्यार एक रितीरे भीष्म सांगताची पुरीजनाक गोत्तशिल्ले विशय डॉक्टर्सय सांगताचे जाल्यार तितले सूक्ष्म जावन आमी पळोवे एक रजस्वला धर्म म्हणस आमी तेचे पिरियड्स म्हूण म्हणटात ते जालेले 16 दीस थंय ऋतू गमन काल म्हूण म्हणटाची म्हळ्यार ऋतू समय म्हूण हे ऋतू समया तुची पुरुशाल वटू संबंध जाल्यार मात्र एक नव जिवाचे उत्पन्न जाता मागीर पुरुजनाक गोत्तस ते स्त्रीले अंड ते मागीर वायट जाता म्हूण सांगूनस 16 दिवस नंतर तशी चर्म मांस हड्ड नर आनी मज्जे म्हणटाची हे परे बापसूल धातून येवचे तशीची चर्म मांस रगत अवसूलय येता म्हूण म्हणटाची हे पुरे येवचे कोणाले म्हळ्यार अन्नाले आनी अम्माले दोग जनालय रगत दोग जनालय ये जेनेटिक्स म्हणटा पळय तशी चेरडाक येवचे म्हूण तशी एक खंयची बीज घाल्यार तेची उत्पत्ती जाता पळय तशी इंद्रिया निमती इंद्रिय जेवचे देहा निमती देह जेवचे तशी पळय ये स्त्री पुरुष संबंध म्हूण म्हणचे सर्व प्रकृती निमची जेवचे एपरी मेटेरियल्स प्रकृतीन तशचे ये भगवद्गीता वाजिल्यार आमकां क्षेत्र क्षेत्रज्ञ योग वाजयतना सम कळटा तशी मागीर प्रकृतीन तूं 3 नमुने गुण आसा सात्विक राजसीक तामसीक तिनूय प्रकृतीचे गुण ताजे निमती जावन सात्विक गुण रजोगुण तामसीक गुण प्रधान जावन जीव जाताची सात्विक गुण कसकसने म्हूण पळया चांगपण संतोष रसचे सर्व जीवाल वैरी प्रीतेशचे ज्ञान सुख आरोग्य संतोष श्रद्धा दैन्यनाशी धैर्यारसूचे अक्रोध क्षमा धैर्य अहिंसे समत्व तशी आर्जव म्हणटाची मृदुत्व स्थिरबुद्धी सदाचार खंयच्यानूय चड आशनाश आसचे हे पुरे आनी सुख दुख्खादी द्वंद्वांतो निर्द्वंद्व जावन आसचे समान जावन काण घेवचे हे पुरे सात्विक गुण रजोगुण म्हळ्यार रूप ऐश्वर्य कलह रूप ऐश्वर्य म्हळ्यार रजोगुणा निमती चंद रूप सुखा म्हणजे मस्त ऐश्वर्य म्हाका जावका म्हणजे कोणा पळयल्यार एक नमने असू येवचे कलह करचे
खंयचे विशयान तूं त्याग करचे ना, कामकाज हांव पुरे म्हूण दिसचें, कोणाले वयर करूण ना अशें दिसचें, सूख येता अनभविसुया म्हूण दिसचें, दुख्ख आमकां नाका म्हूण दिसचें, तशी मागीर सदा सर्व काळ दुसऱ्याले निंद करता रसूचे, चर्चा करचे, वादविवाद झगडो अंत पुरे आसक्ती सुचे, दर्प दाखोवचे, अहंकार दाखोवचे, मलगड्यांक कोणाकय मान दिवचा ना हे मनोभाव, सदा सर्व काळ चिंतेंतू असचे, विंगडाल वयर अनावश्यक असूया, द्वेष, मागीर दुःख भोगचे, सुख आमगेल सुखा खातीर दुसऱ्याल द्रव्य अपहरण करचे, हे पुरे बुद्धी कसने म्हूण म्हळ्यार काम, क्रोध, मद, दर्प, द्वेष, हे पुरे राजसी गुण म्हूण. तामसीक गुण कसले म्हूण मोह, एकदम मोह आमी केलेले सम म्हणलेले, भ्रांती, अज्ञाना निमती कसल सम कसल सम नाही म्हूण कळना न शिरपचे, क्रोध आणि अति आशे म्हणटा पळय अभिलाषा, कसल्यांतूय तृप्ती ना अशें असचे, कालचे खावचे, पूत पर्युषित आहार खावचे, वस्त्र उंबळका म्हणना, शुचित्व ना, ते अंगाक दुर्वासन येयले रे नायना न शिरपचे, दुर्वासनेचे वस्त्र धारण करचे, आणि खंय म्हूण थंय भोंवतर असूचे, खंय म्हूण थंय न्हिदतर असूचे, सगळो दीस व्यर्थ वायट करचे, सकाळचे न्हिदोचे, रात्रीचे मस्त वेळ ते जागरण बसचे, हे पुरय तामसी गुण म्हणून. आजी आम्ही तामसी गुण आणि सात्विक गुण आणि राजसिक गुण म्हणून म्हणूक ना, अनिवार्य जावन रात्री जागरण बसून काम करचे तसल परिस्थिती असतं, नाईट ड्युटी म्हणून म्हळ्यार प्रति फिल्डान तस गेलात, तशें जावन कोण तामसी कोण सात्विक जावन तांणी सात्विकच चपरुची जाल्यार रात्री न्हीद करून तांकां काम करता आस म्हणजे कांय करूं जायना. तशें जावन आमी जेल तितले सम करून घेवे शिवाय प्रति एक एवॉयड करचें जायना आतां कालांत. तशें मागीर जीवन उद्धार करून घेवची कशी म्हणून म्हणटना हे व्यासाले पोतू शुकाक सनत कुमारान एक उपदेश दिल्ले, तेचे हांव तुका सांगता. नास्ति विद्या समम चक्षुः, नास्ति सत्य समम तपः, नास्ति राग समम दुःखम, नास्ति त्याग समम सुखम. म्हळ्यार ज्ञानचक्षु म्हळ्यार श्रेष्ठ दोळ काय, बाईचे दोळ आसून ज्ञान ना नातला रे तेदना तो दोळ नातील कुरड्या वरीची म्हूण. तशीची सत्यारी आसूची म्हळ्यार व्हड एक तपस्सू, ताजे पशी समान तपस्सू खंयचे ना, कळ्ळें. खंयचे एक भायर राबचे, उपास करचे, 15 दीस पडटा काय ना अशें राबचे, असल पुरे तपस करतले जे नासल्यार तांगेल्यान सत्य ना नातल्या तपस्याक मोल ना. आनी नास्ति राग समम दुःखम, कोणा चड आसक्ती, मोह, आशी सकड आसता पळय ताजे पशी तांकां सोची दुखा पशी व्हड दुःख ना खंय. नास्ति त्याग समम सुखम, खंयची जाल्यार एक त्याग करची बुद्धी आसल्यार तांणी सुखी जावन आसताची म्हूण सांगून. आनी आमकां जिवनांत बरी जावका म्हूण जाल्यार पाप कर्मा दुखून आमी दूर आसूं, सदा पुण्य कर्म करत आसूं, आनी सत्पुरुशांगेले न्ही सदाचार, सत्पुरुशांगेले वट व्यवहार आमगेले सदाचाराचे पालन, आनी आमगे जिवनांत आमकां बरें जावका म्हूण जाल्यार कशी जाल्यार कामक्रोधाचे निग्रह करचे. कशी नित्यम क्रोधात तपो रक्षेत, श्रेयम रक्षेत च मत्सरात, विद्यां मानाव मानाभ्याम, आत्मा नमतु प्रमादतः. म्हळ्यार खंयचे वेळा काही कोप येवच्या नज्ज म्हूण जाल्यार आमी कोप करना म्हूण म्हळेले संकल्प घेवन कोप येना शिरपची तशी आसूं. आतां एक पण तो कोप केल्यार कसकस कडेन आमी आत्मोद्धारा खातीर कसकी सकड करताची. कोप येयलो, उल्ल येयलो, मारले केल्ले म्हूण जाल्यार सर्व वायट जाल्ले तशी. आनी विंगड जनान बरेपण पावलीची संपत चड जालो, तांणी आमगेल्या पशी बुद्धंत, तांणी आमगेल्या पशी चड अंतस्त चड आस, मस्त सूख आसा अशें म्हूण जाल्यार आमी तांगेले वयरी मात्सर्य पावची न्हय. इतक म्हूण म्हळ्यार कोणाले वयरी मात्सर्य आयले म्हूण जाल्यार त्या वेळार आमी तांकां वायट करचें कशी म्हूण आलोचना करता. तामसी गुण जाल्ली त्या वेळार आमी केलेले कसकी बरेपण पुरे वायट जावन गेले. तशी असूये, दुराभिमान असल पुरे कल्मश म्हणून घेता मनाचे, हे पुरे सोडका म्हूण. मान अपमान ब्रह्मचर्य जीवनांत आसचेनाच. म्हळ्यार गुरू बिश्टच्या पुरो पुरी जनलेद्राक
जेव्हा एक दीस वगळच चपरो माना मान तांणी काण घेतले म्हूण जाल्यार म्हाका नाका गुरुकुल म्हूण सोणू वची जाता विद्या पाड जाता गेले बई बे तशी आमकां गुरू ना बिश्टायला रे अपमान केल्ला रे आम्ही गुरुले अनुग्रह पात्र जवू का म्हूण म्हणलेले छलान विद्या शिकले म्हूण जाल्यार तो मस्त बरी जाता पुढे सांगतलीची गुरु विना गुलाम नागवतनक आत्ताय सांगताची दोरे दंड मुकुती म्हूण गुरु शुश्रूषा गुरु सेवा करून विद्या पावचेशील पुढे गुरुकुलांत आत्ता गुरु शुश्रूषायना गुरु सेवायना गुरून बिश्टायला रे घरकडे कंप्लेंट होता घरकडे दुखून पेरेंट्स स्कूल येताची अशें पुराय जाला जाल्यार कोण विनम्र रितीर आसता पण पुरे कडेन पुरे विशय लागू जायना केल्ले एक्सेप्शन्स आसताचे आसता तेच्या जावन जागृतीर आसचें कळ्ळें केल्लो कडेन विद्यार्थी कितले विनयार आसता गुरू तितलो अहंकारी जावन ताका बाद दिवचे काही पुरो आतांच काल ह्यो फुडली कालाचे बिश्मान सांगचे तेन्ना गुरू स्थानार आसतशील ताका विद्यार्थी वैरी जाळ मत्सर कसले नाशिल्ले विद्यार्थी स्थानार आसले कसले एकडे तेकडे ಸ್ವಲ್ಪ चुकी जाल्यार ಸ್ವಲ್ಪ उपदेशान समजत आशिल्ले तशी विद्यार्थी काब अति बुद्धंत मिगेल तितले गुरू गोतना म्हूण म्हळेले अहंकार आसचे नज गुरू बिश्टावो अपमान करो मान दिवो विद्या पावच मान मेगेल एक गुरी म्हूण म्हळेलें तागेले मनांत आसूं का हे पुरे सांगता मागीर जिवनांतू बरी जावका जाल्यार कसो करका श्रेयस्सू जावका जाल्यार कसो करका ते भीष्म सांगताची ते कसले म्हूण म्हळेलें आमी पयलीं दिसा महाभारतांत पळोवया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।